नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. लोकमत.com मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जो एक 10 डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केलेला आहे, त्याचे प्रमुख डॉक्टर संजय ओक आहेत. डॉक्टर साहेब, आपलं लोकमतमध्ये मनःपूर्वक स्वागत. नमस्ते. डॉक्टर साहेब, एप्रिलमध्ये हा टास्क फोर्स स्थापन झाला. आता जून संपत आलाय. तर या टास्क फोर्सच्या माध्यमातून आपण काय कमावलं आणि काय गमावलं, काय सांगू शकाल आपण? 12 एप्रिलला टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. साधारणतः स्वरूप असं होतं की मुंबई शहरामध्ये काम करणाऱ्या खाजगी तसंच शासकीय आणि महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधल्या आयसीयू मध्ये क्रिटिकल केअर मध्ये काम करणारी जी तज्ञ डॉक्टर मंडळी आहे, ज्यांची ख्याती अतिशय वादातीत अशी आहे, अशा डॉक्टरांची त्याच्यात निवड केली. आणि आमच्यातला प्रत्येक जण हा एकेका वेगळ्या उपशाखेचा प्रतिनिधी आहे. म्हणजे कोणी एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहे, कोणी पल्मनरी मेडिसिनचे स्पेशालिस्ट आहे, कोणी इंटेन्सिव्हिस्ट आहे, कोणी एंडोक्रायनॉलॉजी आणि मेटाबॉलिक डिसऑर्डर्स बघणारा व्यक्ती आहे. पण हे सगळे जण शेवटी आयसीयू मध्ये काम करणारे लोक आहेत. आणि त्याच्यामध्ये कस्तुरबा हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, त्याच्यानंतर आपली हिंदुजा, लीलावती, या सर्व मंडळींचा, ब्रिज कॅन्डी, या सर्व मंडळींचा समावेश केला गेला. आणि त्याचं नेतृत्व मी करावं, कारण अनेक तज्ञ माणसं एकत्र आली की वादावादी होते आणि त्यातनं हाताशी फारसं काही लागत नाही, म्हणून एक वेगळी नियुक्ती माझी प्रमुखाची करण्यात आली. गेल्या 3 महिन्याचा मी जर सिंहावलोकन केलं तर ज्या ज्या चांगल्या गोष्टी या पॅन्डेमिकच्या निमित्तानं झाल्या त्या सगळ्या टास्क फोर्सनी सूचित केलेल्या होत्या, हे मी नम्रपणे सांगू इच्छितो. सगळ्यात पहिल्यांदा टास्क फोर्सला जे एक मॅन्डेट म्हणजे जे उद्दिष्ट दिलं होतं ते छोटेखानी होतं. ते असं होतं की मृत्यू दर तेव्हा फार होता, साधारणतः 7.8 इतका मुंबईचा मृत्यू दर होता. आणि हा मृत्यू दर निम्म्याने तरी खाली आणणं, जितके मृत्यू टाळता येतील तितके मृत्यू टाळणं, आयसीयू मध्ये ऍडमिट होणाऱ्या विविध रुग्णांना कोणत्या प्रकारच्या औषधं आणि इतर उपाययोजनांचा आपल्याला व्यवस्था करावी लागेल ह्याच्याबद्दल सूचना करणं आणि बेड्स कशा वाढवायच्या, बेड्स कशा वापरायच्या ह्याच्याबद्दल सूचना करणं ही टास्क फोर्सची उद्दिष्ट होती. गेल्या 3 महिन्यांमध्ये टास्क फोर्सनी सर्वप्रथम म्हणजे आम्ही एक दिवस सोडून गेले 3 महिने जवळजवळ रोज भेटतो आणि प्रत्यक्ष आम्ही भेटत नाही. आम्ही रात्री 8:30ला व्हिडिओ कॉलिंग चालू करतो, साधारण 2 तास ते चालतं. आणि त्याच्यामध्ये जगामध्ये जे जे छापून आलेलं आहे दररोज, प्रत्येक पेपर, ब्रिटिश मेडिकल जर्नल असेल, न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन असेल, आणखी दुसरी गोष्टी, ह्या प्रत्येकाचा उहापोह केला जातो. मग हायड्रॉक्सिक्लोरोक्विन द्यायचं का नाही याच्याबद्दल झालेली फार मोठी साधक बाधक चर्चा, उलट सुलट प्रवाद, आयव्हरमॅक्टिन, डॉक्सिसायक्लिन ही बाकीची औषधं. आणि आजपासूनच जी औषधं 2 आपल्याला उपलब्ध झाली, रेमडेसिवीर आणि फ्लॅव्हिपिराविर, यांच्यासाठी धरलेला टास्क फोर्सचा आग्रह हा शेवटी कारणीभूत ठरलेला आहे. कुठल्या पद्धतीनं कोणत्या वेळेला उपाययोजना करायची हेही टास्क फोर्सने सांगितलं. आणि भविष्य काळामध्ये कदाचित जास्त संख्येनं रुग्ण वाढतील म्हणून आपण फील्ड हॉस्पिटल्स नेमली पाहिजेत हेही टास्क फोर्सने सांगितलं. आणि हे सगळं करूनही मृत्यू कमी येत नव्हते. त्यावेळेला आपल्याला हॉस्पिटलच्या बाहेर पडून प्रत्यक्ष समाजात जाऊन स्क्रीनिंग टेक्नॉलॉजीसाठी पल्स ऑक्सिमीटर वापरायचा ही सुद्धा टास्क फोर्सचे सजेशन होते. या सगळ्या सजेशन ह्या अत्यंत प्रॅक्टिकली ओरिएंटेड होत्या. टास्क फोर्स म्हणजे एक थिंक टँक आहे. वेगवेगळ्या विचारांचे लोक आम्ही एकत्र येऊन त्यातनं मार्ग काढतो. दिल्लीनेही याची दखल घेतली. नीती आणि आमच्या लहान सरांना, आम्हाला तिघांना व्हिडिओ माध्यमातून बोलवलं गेलं आणि आम्ही सजेस्ट केलेले बरेच जे काही उपाय होते त्याचा अंतर्भाव हा आपल्या संपूर्ण देशाचे जे ट्रीटमेंट प्रोटोकॉल लिहिले जात आहेत त्याच्यामध्ये झाला. सो ह्या टास्क फोर्सच्या उपलब्धी होत्या. आपण मला विचारलं की काय गमावलं, काय गमावलं? मी माणसं गमावलीत आणि ते मला अजून छळतं. 12 एप्रिल पासून रोज माझा परिपाक असा आहे की मी करोना अक्षरशः जगलोय. म्हणजे गेल्या 7 दिवसात तुम्ही मलाच झाला करोना, पण तत्पूर्वी मी अक्षरशः ह्याच्यातच जगलोय.
आणि रोज सकाळी 5:30 वाजता किती मृत्यू झाले कोणत्या हॉस्पिटलमध्ये याचा एक आढावा घेतला जातो. एक सेपरेट डेथ कमिटी आहे, माझे मित्र डॉक्टर अविनाश सोपे त्याचे प्रमुख आहेत, त्यांच्याकडे ही कागदपत्र जातातच. पण तत्पूर्वी काही गोष्टी आपण अजून वेगळ्या करू शकलो असतो का, काही उपाययोजना करू शकलो असतो का, औषधं योग्य वेळेला देऊ शकलो असतो का, ही जी एक खंत आहे ती गेलेल्या जीवांच्या स्वरूपात गमावलेली आहे. आपण डॉक्टर ज्या रेमडेसिवीरचा उल्लेख केला, आपण सातत्याने त्याची मागणी लेखी केली होती. मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की औषध तातडीने केलं पाहिजे. केंद्र सरकारने देखील म्हणजे 4 कंपन्या आपल्याकडे तयार होत्या बनवायला, त्यांना बनवायला परवानगी दिली नाही. बांगलादेशातून ते आणायचं ठरलं. जे काही आणि दरम्यानच्या काळामध्ये काही व्हीव्हीआयपीजना आपण ते प्रिस्क्राईबही केलं. म्हणजे त्याची टेस्ट झाली नाही असं नाही, ती झाली. पण आता आज सिप्ला आणि ते हेटेरो या 2 कंपन्यांना आपण परवानगी दिली प्रोडक्शनची. याला उशीर झाला असं वाटत नाही का? मला असं वाटतं की ह्याला थोडा उशीर झाला. आपण अधिक काही तुम्हाला दुसरं सांगतो, हे जे औषध आहे रेमडेसिवीर, हो. तर 4 औषधांचा या आजारासाठी आम्हाला गरज होती. रेमडेसिवीर आणि फ्लॅव्हिपिराविर दोघांचं काम करण्याचं जे तत्व आहे ते एक आहे, तेही मी विशद करून सांगतो. ही जी 2 औषधं आहेत, ही हा जो व्हायरस आहे, हा व्हायरस शरीरामध्ये एकदा गेला की तो ह्या ज्या आपल्या फुफ्फुसांच्या आणि श्वासनलिकेच्या सेल्स आहेत त्यांना आपलं घर करतो आणि तिथे त्याची प्रचंड संख्या वाढ होते, प्रचंड. आता एकाचे 2, दोनाचे 20, 20चे 400, 400चे 8000 हे जेव्हा होत असतं त्यावेळेला एक विशिष्ट एन्झाईम त्या व्हायरसला लागतं आणि हे जे एन्झाईम आहे हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, डीएनए आणि आरएनए हे 2 न्यूक्लिओटाइड प्रोटीनचे जे साचे असतात त्या आरएनएला ब्लॉक करण्याचं काम हे औषध करतं. त्यामुळे रेमडेसिवीर कधी घ्यायला पाहिजे, तर ज्या वेळेला इन्फेक्शन झालंय आणि फारसा काळ गेलेला नाही, व्हायरस अजून मुजोर झालेला नाही, शिरजोर झालेला नाही, त्यावेळेला रेमडेसिवीर आपण द्यायला पाहिजे. म्हणजे आहे त्या व्हायरसचा जर निपात झाला तर तो रुग्ण पुढे गंभीर अवस्थेकडे जात नाही. रेमडेसिवीर जे आहे ते इंजेक्टेबल आहे, फ्लॅव्हिपिराविर जे आहे त्या गोळ्या आहेत. मला असं वाटतं की हे औषध, आणि आम्ही याचा खूप आधीपासून आग्रह धरला होता, आता हे औषध म्हणजे रामबाण इलाज सापडलाय अशातला भाग नाहीये. अमेरिकेमधले जे पेपर्स आहेत त्याच्यात त्यांनी असं म्हटलं 50% लोकांना फायदा झाला, 50% तरीही आम्ही गमावले. सो ह्याची प्रॉबेबिलिटी ऑफ वर्किंग ही बाकीच्या अँटीव्हायरल्स पेक्षा जास्त आहे आणि म्हणून आम्ही याचा आग्रह धरला होता. नाही, ज्यावेळी एखादा रुग्ण क्रिटिकल असतो किंवा क्रिटिकल होणार आहे हे माहिती असतं, त्यावेळी नातेवाईक असो किंवा डॉक्टर असो सगळे उपाय करण्याचा प्रयत्न करतात. त्यातला तो उपाय आपण म्हणता येईल रेमडेसिवीर आहे. बरोबर असताना आणि वारंवार राज्यांनी देखील मागणी केली. शेवटी बांगलादेशासारख्या देशाकडून आपल्याला ते औषध विकत घ्यावं लागणं भारताला, ही कुठेतरी भारतासाठी सुद्धा एक नामुष्कीची गोष्ट होती. तसेही प्रयत्न झाले. आता ठीक आहे, सुदैवाने आपल्याकडे ते बनवायला परवानगी दिली. पण हे लवकर झालं असतं तर साधारणपणे काय परिणाम दिसून आला असता, किती लोकांना आपण वाचवू शकलो असतो? नाही, ह्याच्यामध्ये कसं झालंय, एखादं औषध, कुठलंही औषध, रेमडेसिवीर असं नाही, ज्या वेळेला मार्केटमध्ये येतं त्यावेळेला खूप गुंतागुंतीचे प्रशासकीय मुद्दे त्याच्यात इन्व्हॉल्व्ह असतात. एकतर एखाद्या कंपनीचं ते पेटंटेड ड्रग असतं, ते त्याला पेटंट क्लिअरन्स त्या देशामध्ये मिळालेला असतो, पण आपल्या एफडीएने, आपल्या डायरेक्टर जनरल ड्रग अथॉरिटी ऑफ इंडिया त्यांच्याकडनं आणि आयसीएमआर कडनं याला मान्यता मिळायला लागते. आता ही जी मान्यता आहे ही काही चाचणी सापेक्ष असते की याच्यामध्ये लेवल्स आहेत, लेवल 1 चाचणी झाली, लेवल 2 झाली, लेवल 3 झाली. त्यामुळे नेहमीच्या पद्धतीनं जर आपण एखाद्या नवीन औषधाचा भारतीय बाजारपेठेमधला प्रवेश बघितला तर तो 6 ते 8 महिन्याच्या आत होऊ शकत नाही, कारण तेवढा वेळ ह्या सिरीजना, या टेस्टना लागतो. आमचं काय म्हणणं होतं की आज एवढा वेळ घालवण्याची वेळच नाहीये. त्यामुळे तुम्हाला ज्या ट्रायल्स करायच्या आम्हाला अजिबात ट्रायलला फाटा द्यायचा नाही, आम्हाला तुमच्या नियमांची चौकट मोडायची नाही, फक्त आम्हाला तिला गती द्यायची. म्हणजे तुम्ही जर 2 सेंटर्स मध्ये ह्या ट्रायल करणार असाल तर त्याच्याऐवजी तुम्ही त्या 100 सेंटर्स मध्ये करा आणि तुम्हाला जे जे कागदोपत्री फॉर्म भरून पाहिजे, नकाने पाहिजे, तुम्हाला ऑब्झर्वेशन रेकॉर्ड पाहिजे, हे सगळं करायला आम्ही तयार आहे. त्यांनी काय केलं, त्यांनी सुरुवातीला हे औषध, काही औषधं ही इमर्जन्सी कंपॅशनेट ग्राउंड असं इटॅलिक्स मध्ये आपल्याला लेटर द्यायला लागतं की एक मानवीय दृष्टिकोनातनं
आता प्राण वाचवण्यासाठी आम्हाला देतो. पण नंतर नंतर काय व्हायला लागलं की इतकी माणसं सिरियस व्हायला लागली की त्यावेळेला आपल्याला प्रत्येकालाच हे लिहायची वेळ आली. आणि मग मी म्हणालो की मग आता ह्याला काय अर्थ राहिलाय, आय वॉन्ट दिस ड्रग इन माय हँड. त्यामुळे मी प्रचंड आग्रह धरला होता. आणि आय मस्ट से संपूर्ण शासन, पर्टिक्युलरली उद्धवजी, खूप पहाडासारखे उभे राहिले. मला वाटतं त्यांचं जेव्हा फायनली दिल्लीशी पीएमओ ऑफिस बरोबरच्या चर्चेत हा मुद्दा चर्चेला गेला, त्याच्यानंतर त्या पुढच्या प्रक्रियांना गती आली. डॉक्टर, पण आपल्याकडे आपण जेव्हा म्हणतो की क्रिटिकल पेशंटचा प्रोटोकॉल मॅनेजमेंट आणि बेड मॅनेजमेंट या दोन गोष्टीसाठी खरं तर बेसिकली टास्क फोर्सची स्थापना सुरुवातीला झाली होती. पुढे टास्क फोर्सकडे अनेक गोष्टी यायला लागल्या आणि तुम्ही सगळे 10 लोक सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रातले असल्यामुळं तुम्ही देखील त्यात जीव ओतून काम करायला लागलात. हे सगळं जरी असलं तरी बेड मॅनेजमेंट आजही म्हणावी तेवढी सक्सेस नाही. लोकांना बेड मिळत नाहीत असा एक शंका आहे, ओरड आहे, किंवा ज्यांना गरज आहे त्यांना बेड मिळत नाही, ज्यांनी नको त्यांनी ऑक्युपाय करून ठेवलेले आहेत, अशी परिस्थिती आहे. याच्यावर काही टास्क फोर्सला उपाय सापडला आहे? बेड मॅनेजमेंटची तशी डायरेक्ट जबाबदारी टास्क फोर्सवरती नव्हती. कारण बेड मॅनेजमेंट हे आपल्या म्हणजे मुंबईपुरतं जर मी बोललो आता, तर महानगरपालिकेचा जो डिझास्टर कंट्रोल सेल आहे तिथून बेड अलॉटमेंट होत होत्या. तिथे एक डॅशबोर्डही आपण क्रिएट केला होता. दोन स्वरूपातल्या अडचणी आल्या. कधी कधी काय व्हायचं, आता माझं हॉस्पिटलच घ्या. माझं हॉस्पिटल आहे माझगावमध्ये. मला फोन यायचा मीरा भाईंदर मधनं, सर बेड वेकंट आहे, पेशंट येतोय. आम्ही बेड ठेवलेली असायची. पण मीरा भाईंदर मधनं पेशंट अँब्युलन्स मिळाला, कारण आपल्याला माहितीये सुरुवातीला अँब्युलन्सची मानवा आपल्याला निर्माण झाली होती. पेशंट येईपर्यंत 2-2.5 तास जायचे. आणि 2-2.5 तासामध्ये माझ्याकडे भायखळ्यामधला कोणीतरी पेशंट अक्षरशः श्वास लागलेल्या, धाप लागलेल्या अवस्थेत आला की मला त्यांना ऍडमिट करायलाच लागायचं. मग जो नंतरचा यायचा त्याला मला वेटलिस्ट मध्ये किंवा वेटिंग होल्डिंग एरियामध्ये ठेवायला लागायचं. पण गेल्या 10 दिवसातला जो अनुभव आहे त्याच्यामध्ये पुष्कळशा गोष्टी मार्गावरती यायला लागल्या. आणि याला एक कारण होतं, टास्क फोर्सने आग्रह धरला की खाजगी जे रुग्णालय आहेत त्यांच्या 80% बेड्स आपण पुढचे काही महिने रिझर्व्ह करूया. आता याचं कारण सांगतो, हे मी का केलं. एप्रिल महिन्याच्या अखेरीस दिल्लीची टीम आली होती. लव अग्रवाल साहेब जे सेंटरचे सेक्रेटरी आहेत त्यांची भेट झाली. आणि त्यांनी काही बाबतीत समाधान व्यक्त केलं, काही बाबतीत असमाधानी होते. पण त्यांनी आम्हाला काही प्रोजेक्शन्स दाखवले. त्या प्रोजेक्शन्सचे जे आकडे होते ते भयावह होते. म्हणजे मी एप्रिल महिन्यातली गोष्ट बोलतोय की 15 मेच्या आसपास मुंबईमध्ये 4.5 लाख रुग्ण होणार होते. 13,000च्या आसपास आयसीयू बेड्स आम्हाला लागणार होत्या आणि अंदाजे 7,000 व्हेंटिलेटर्स लागणार होते. आणि ह्याला आमची तयारी नव्हती. आमची तयारीच नव्हती ह्या लेवलला. मग असा निर्णय घ्यायला लागला, आता हे जर छापील आकडे आहे आणि हे आपल्याला डिनाय करता येणार नाही, त्याला रिस्पेक्ट करायला पाहिजे, तर आता आपल्याला बेड्स वाढवायला पाहिजे. बेड्स कशा वाढवणार? मग काही रुग्णालय, नायर हॉस्पिटल आमचं कम्प्लिटली कोविड रुग्णालय केलं. केईएमनी पार्शली जबाबदारी घेतली, सायननी जबाबदारी घेतली, सेव्हन हिल्स पूर्णपणे कोविड केलं गेलं. त्यावेळेला आम्ही फील्ड हॉस्पिटलची संकल्पना मांडली आणि मग हजार बेड्सची आज जी निर्माण झाली आहेत ती रुग्णालय निर्माण झाली. पण समाजामध्ये उच्चभ्रू वर्गामध्येही पेशंट्स होत होते, समाजामध्ये तळागाळातल्या लोकांमध्येही पेशंट्स होत होते. मग शेवटी असं ठरलं की आता पुढचे 3-3.5 महिने माझं हॉस्पिटल कॅन्सर रुग्णांवरती काम करणार आहे. मी स्वतः लहान मुलांचा सर्जन आहे, हे मला 3 महिने विसरायला पाहिजे. वाचलो तर आपण आपलं नेहमीचं रुटीन काम पुन्हा एकदा करू. आणि म्हणून आम्ही टास्क फोर्समध्ये आग्रह धरला की 80% प्रायव्हेट बेड्स या कोविडसाठी रिझर्व्ह करा आणि त्याचे अलॉटमेंट कॉमन डॅशबोर्ड बंद करा. 80% या मुद्द्यावरती आमच्यातही वाद झाले. काही जण म्हणाले नाही सर हे फार होत आहे, मग बाकीच्या गोष्टींना बेडच राहणार नाही, आपण 60% करूया. टास्क फोर्सने प्रतिपादन केलं 60 ते 80% गव्हर्नमेंटने याचा विचार करावा. गव्हर्नमेंटने 80%चा भाग उचलून धरला. कॉस्टिंग बद्दल टास्क फोर्सने अजिबात कोणताही सल्ला दिला नव्हता. पण मध्यंतरीच्या काळामध्ये काही खासगी रुग्णालयांमधनं जी बिलं निर्माण झाली, जी बिलं समोर आली, त्यांनी माझे डोळे पांढरे व्हायची वेळ. म्हणजे शक्यच नाही एवढं बिल एका दिवसामध्ये नियमित बाहेर येणं. आणि त्यामुळे शासनाने स्वतःहून पुढाकार घेऊन 31 ऑगस्ट पर्यंत दर निश्चिती केली कोविडच्या संदर्भामध्ये. आणि हे परिपत्रक साधारणतः 19 मेला रिलीज झालं. तेव्हापासून आता ठीक आहे, आजही आपल्याला आयसीयू बेड्स मध्ये अडचण येते, पण जनरल बेड्स ज्या आहेत त्या आता आपल्याला मिळायला लागलेल्या आहेत, हे नक्की आहे.
पण आता आपण खाजगी हॉस्पिटलचा उल्लेख केला म्हणून विचारतो डॉक्टर, की आपण सरकारी सेवेतही काम केलेलं आहे, खाजगी हॉस्पिटलमध्येही आता आपण संपर्कात आहात, काम करतायत. पण ज्या पद्धतीने खाजगी हॉस्पिटल्स विशेषतः मुंबईतले या काळामध्ये वागले किंवा वागतायत, त्याच्यावरून तुम्हाला काय वाटतं नेमकं, की अ, हे कशा पद्धतीने सगळं चाललंय, की प्रत्येक गोष्टीत व्यवहारच बघायचा आहे? नाही, वैद्यक क्षेत्राला व्यवहारापासून फारशी फारकत घेता येणार नाही, हे सत्य आहे. मी 23 वर्ष 23 नाही 27 वर्ष पब्लिक सेक्टरमध्ये काम केले आणि गेली 8 वर्ष आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये. परंतु व्यावहारिकता म्हणजे नफेखोरी नाही, हे तत्व माझ्या अंगामध्ये मी बाळगलेलं आहे. त्यामुळे 4 पैसे जोडून या धन उत्तम व्यवहारे करायला हवं होतं, ते झालं नाही आणि म्हणूनच सरकारला कायदा करावा लागला, हे माझं स्पष्ट मत आहे. पण आजही अनेक हॉस्पिटल्स वाटेल तसं बिल आकारतायत. अनेक हॉस्पिटल 2-2 लाख, 3-3 लाख डिपॉझिट घेतल्याशिवाय पेशंटला ऍडमिट करून घेत नाहीत. आमच्याकडे नानावटीचं एक प्रकरण आलं होतं, की एका दिवसाचं बिल 4.5 लाख रुपये. 4.5 लाख. बरोबर आहे. त्यानंतर 4.5 लाखाचा नानवटीचा जो किस्सा आहे, त्यावेळेला आपण कुठल्याही प्रकारचे कॅप्स लावलेले नव्हते. तो त्याच्या आधीचा भाग आहे. ओके, पण त्याच्यामुळे पुढच्या गोष्टी झाल्या. आता देखील डिपॉझिट भरल्याशिवाय देत नाहीत, पेशंटला प्रवेश देत नाहीत, डिपॉझिट करा म्हणून आग्रह धरला जातो. नाही, थोड्याफार प्रमाणामध्ये अतुलजी डिपॉझिट आता ते किती असावं ह्याच्याबद्दल आपण चर्चा करू शकतो. 2-3 प्रकारे हे काम करता येते. एक तर 40-50 हजार रुपये डिपॉझिट ठेवा, कारण तेवढा खर्च येतो आहे. म्हणजे आपण 4,000 रुपयाचं जरी धरलं ना, साधारणतः रुग्ण 7 दिवस राहतो. सो 28,000 तिथेच जातात. आणि मग समजा काही सिटी स्कॅन लागला तर त्याचे वेगळे चार्जेस आहेत, जे गव्हर्नमेंटने मान्य केलेले. त्यामुळे तुम्ही मला विचाराल की सर 7 दिवस समजा एखाद्याला करोनाची ट्रीटमेंट झाली, जनरल वॉर्ड बद्दल बोलतोय, स्पेशल रूम बद्दल नाही, तर त्याचं बिल किती व्हायला पाहिजे? तर त्याचं बिल निश्चित आज मितीस मुंबईमध्ये 55 ते 60,000 रुपये व्हायला पाहिजे. आणि म्हणून काही प्रमाणामध्ये डिपॉझिट घेण्याची जी वृत्ती हॉस्पिटलची आहे ती हॉस्पिटल दर्शवत आहे. परंतु 1 लाख 1.5 लाख तुम्ही जर प्रायव्हेट रूम ऑफ करणार असाल तर गोष्ट वेगळी आहे. पण जर तुम्ही प्रायव्हेट रूम मध्ये जाणार नसाल आणि जनरल ह्याच्यामध्ये जाणार असाल तर तुम्हाला एवढंच डिपॉझिट तुमच्याकडे घेतलं जाईल. आता विषय निघाला म्हणून सांगतो, की मध्यंतरी असंही दिसून आलं, आता हा नियम केल्यानंतर, की एका वॉर्डमध्ये समजा 15 पेशंट आहेत आणि तिथे 4 डॉक्टर आहेत किंवा 2 रेसिडेंट आहेत, 2-4 नर्सेस आहेत. हे 6 जण 8 तासासाठी समजा एक पीपीई किट घालत असतील, तर त्या एका पीपीई किटचे पैसे सगळ्या 15 पेशंट कडून घेतले जातात, त्यांचे बिल लावले जातात. जे संपूर्णपणे चुकीचं आहे, ह्याच्याबद्दल मी स्पष्ट मत मुख्यमंत्र्यांच्या समोर त्या रुग्णालयाच्या अधीक्षकांसमोर मांडलं होतं, की खरं तर भागाकार व्हायला पाहिजे, त्याच्याऐवजी तुम्ही गुणाकार करता, हे खरं आहे. दुसरं डॉक्टर, आता डेथ रेट बद्दल आपण सातत्याने बोलतोय. केईएम असेल, सायन, नायर अशा ठिकाणी रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण अजूनही म्हणावं तेवढं कमी झालेलं नाही. केईएममध्ये जवळपास 700 मृत्यू आहेत, सायनमध्ये 550 आहेत, नायरमध्ये 500च्या आसपास आहेत, सेंट जॉर्जमध्ये मात्र 200 आहेत मृत्यू आतापर्यंत. 7 हिलमध्ये तुलनेने कमी मृत्यू, अतिशय कमी आहे. हे असं का होतंय? हे असं का होतं याचं कारण केईएम 90 वर्ष जुनं आहे, नायर 98 वर्ष जुनं आहे आणि सायन 1945 सालापासून इतकी ही जुनी रुग्णालय. इथं ही रुग्णालय ही पेशंट स्वतःचं शेवटचं हक्काचं घर मानतात. इथून कोणालाही रिफ्यूज केलं जात नाही. इथं तुमच्या खिशाची लांबी रुंदी कधीच बघितली जात नाही. त्यामुळे सर्वसाधारणतः जे मॅक्झिमम क्रिटिकल झालेले रुग्ण आहेत दुसऱ्या हॉस्पिटल्समधनं या ठिकाणी ट्रान्सफर्स होत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी होतात. आता आम्ही काय करतो की झालेला प्रत्येक मृत्यू हा ऍडमिट झाल्यापासून किती तासात झाला, त्याला कोणत्या कोमॉर्बिडिटीज होत्या, तो आला तेव्हा त्याची अवस्था काय होती, तेव्हाच त्याचं PaO2 रिडिंग काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. आणि म्हणून आपण म्हणता ते खरंय, आजही साधारणतः एक कधी 42 असतात, कधी 50 असतात, कधी 58 पर्यंत एवढे मृत्यू रोज होत आहेत आणि हे अजूनही खाली यायलाच पाहिजे. माझी अशी अपेक्षा आहे रेमडेसिवीर आणि फ्लॅव्हिपिराविर याचा परिणाम आपल्याला 7 ते 8 दिवसात दिसायला लागेल. या औषधांचा तर परिणाम नक्कीच दिसेल, पण दुसरीकडे केईएम मध्ये ज्या आता काल परवा आक्षेप झाला की ऑक्सिजन पुरवठा करणारी सिस्टीमच बंद पडली, त्याच्यामुळे रुग्ण मेले. एका दिवशी एकदम 10 रुग्ण एका झटक्यात गेले.
खरं खोटं माहिती नाही, कारण कोणाला तिथे मध्ये जाता येत नाही, पेशंटच्या नातेवाईक मध्ये जाऊ शकत नाहीत. डॉक्टर जे सांगतील त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती आहे. पण इतकं वाईट परिस्थिती खरंच आहे का, की ऑक्सिजन लाईन बंद पडते म्हणून मला पेशंट अर्थात हा जो मुद्दा आहे केईएमच्या बाबतीमधला, हा मुद्दा अजून चौकशीच्या अधीन आहे. असाच स्वरूपाचा आरोप ह्याच्यावर झाला होता, आपल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये 12 रुग्ण मेली म्हणून. त्यातलं डेथ ऑडिट डॉक्टर सुपेंनी पूर्ण केलेलं आहे. मी तो रिपोर्ट बघितला आहे, कारण त्याची जबाबदारी माझ्यावरही दिली होती की यांना देण्यात आलेल्या औषधोपचारांमध्ये काही कमी पडले का. ऑक्सिजनचा भाग अविनाश सुपेंनी बघितलेला आहे आणि आम्हाला असं सकृत दर्शनी वाटलं नाही की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन डेफिशियन्सी वॉज द रिझन फॉर दिस. आता तुम्ही केईएम बद्दल जे म्हणताय, केईएम मध्ये मी 9 वर्ष काम केलं, त्यातले 4 वर्ष मी केईएम लीड केलेलं आहे. मला असं वाटतं की ह्या रुग्णालयांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडवण्याची आवश्यकता आहे. आज 1800-2000 बेड्सची रुग्णालय जी आपली आहेत ही अनमॅनेजेबल एलिफंट्स झालेली आहे आणि हे होऊ नये. याच्यामध्ये बिल्डिंग बांधणं असेल, नवीन तंत्रज्ञान आणणं असेल, आपण आग लागल्यावरती विहीर खणायला जातोय आणि ती आपली चूक आहे. तो धडा मोठा या पॅन्डेमिकनी आपल्याला दिलेला आहे की आपण हेल्थ सेक्टरसाठी सफिशियंट प्रोव्हिजन्स करायला पाहिजे, त्या नीट वापरल्या गेल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये कुठे भ्रष्टाचार आणि आघाडी होता कामा नये. आणि शेवटी भारताला काय हवं आहे, अमेरिका काय विकते आहे, जर्मनी काय देते, ह्याच्याकडे न बघता आपल्याला काय हवं आहे, त्या दृष्टिकोनातून आपण आपली हॉस्पिटल्स बांधली पाहिजे. फक्त मध्यंतरी आम्ही एक लोकमतमध्ये स्टोरी केली होती की 99% लोक हे खाजगी यंत्रणेवर अवलंबून आहेत आणि 1-2% लोक हे सरकारी, म्हणजे 99% लोक हे सरकारी याच्यावर सगळे आहेत आणि सरकारची जी काही यंत्रणा आहे ती पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे, कारण आपण कधी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत घेतली, त्यांना विचारलं, तेही म्हणाले की बगैर पेट्रोल की गाडी चल सकती है, ऐसा हमें लग रहा था इसलिए हमने पैसा नहीं दिया. हे काही उत्तर नाही होऊ शकत याच्यावर. कधीच आपण या आरोग्य यंत्रणा सुदृढ करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाहीत आणि आज सगळा पेशंटचा भार त्याच्यावर आल्यानंतर आपल्याला त्याची जाणीव व्हायला लागली. तुमचा टास्क फोर्स म्हणून तुम्ही कठोरपणे काय स्पष्ट शब्दात शासनाला अजून ती वेळ आली नाहीये, पण ह्याचं उत्तर मी देतो, कारण हे माझ्या डोक्यामध्ये गेली 12 वर्ष खतखततंय. आता मी 2 मिनिटं बोलतो. हो बिलकुल सर. टास्क फोर्सनी अजून हे लिहिलं नाही, पण टास्क फोर्स जेव्हा क्लोज होईल, म्हणजे आताच 1-1.5 तासापूर्वी मी आदरणीय उद्धवजींशी बोललो की आता जसं कमी होईल तसं तुम्हाला तुमच्या काय मनात आहे, तुम्हाला आम्ही आमचं काम कमी करून बंद करायचंय का. ते म्हणाले नाही, मला हे वाढवायचंय. मग मी त्यांना बोललो की मग मला 10 मिनिटं तुमची पाहिजे, की माझी जी स्वप्न आहेत की बाबा मी गेली 40 वर्ष वैद्यकीय क्षेत्रात काम केलंय. अतुलजी मला 2-3 गोष्टी सांगल्या. 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज तागायत कोणत्याही पक्षाचं सरकार असू दे, केंद्रात असू दे किंवा स्टेट लेवलला असू दे, कोणीही आरोग्याला टॉपमोस्ट प्रायोरिटी दिलेली नाही. आणि याचं रिफ्लेक्शन आपलं जीडीपी प्रोव्हिजन आहे. अमेरिकेसारखा देश जेव्हा 17-18% प्रोव्हिजन करतो, मला कधी कधी माझी मान शर्मेनं खाली जाते की पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंका ही राष्ट्र जर जीडीपी प्रोव्हिजन फॉर हेल्थ सेक्टर आपल्यापेक्षा जास्त करतात तर आपण काय करतो. मी अनेकदा हा मुद्दा लिहिलाय की भारताला कमीत कमी 10 ते 12% नेऊन ठेवण्याची गरज आहे. अर्थात हे एका वर्षात किंवा एका पंचवार्षिक योजनेत होणार नाही. ठीक आहे, आपण एक प्रोग्राम ले डाऊन करू की आपण 3% दरवर्षी वाढवत नेऊ. ऍट द एंड ऑफ 5 years वी विल रीच अ फिगर ऑफ 12-14%. तेव्हा कदाचित आपली नीड 25 वर गेलेली असेल, पण निदान आपल्याकडे काही भरभक्कम पुढे आलेला असेल. हा माझा पहिला भाग होता. दुसरा, मी निदान महाराष्ट्र राज्याबद्दल तरी एक गोष्ट सांगू इच्छितो की आरोग्याचं स्वतंत्र असं प्राधिकरण निर्माण करण्याची वेळ आलेली आहे. आता प्राधिकरण हे सुद्धा एक प्रकारचं राज्यच असतं, तिथेही राजेशाही होते, तिथेही संस्थानं निर्माण होतात, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण MMRDA, MSRTC यांनी काही गोष्टी जलद गतीनं, जिची गती आहे, विच कॅन ब्रेक द रेड टेपिझम ऑफ ब्युरोक्रेसी, याची आरोग्यासाठी करण्याची गरज आहे. उत्तम IAS ऑफिसर्स त्यांना नेमक, उत्तम डॉक्टर व्यवस्थापक मंडळी आहे त्यांना नेमक. परंतु पुढच्या 5 वर्षात महाराष्ट्रामध्ये मला काय काय करायला हवं ह्याचा ब्ल्यूप्रिंट माझ्या डोक्यात आहे आणि तो मी टास्क फोर्सच्या शेवटामध्ये निश्चित पुढे आणणार आहे. तिसरी गोष्ट, आपण जे मगाशपासून बोलतोय, पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर. आमच्या वैद्यक क्षेत्रानं केलेली सर्वात मोठी घोडचूक जर कुठली असेल तर आम्ही जिथे पूल बांधायचे ना तिथे आम्ही दऱ्या उभ्या केल्या.
पब्लिक सेक्टरवाले प्रायव्हेट सेक्टरने शिवाय देतात, प्रायव्हेट सेक्टरवाले पब्लिक सेक्टरांकडे ह्यांना काही येत नाही, ह्यांना काम करायचं नाही म्हणून बघतात. दोन्ही माणसं चुकीची आहेत. दोन्ही क्षेत्रांमध्ये चांगली माणसं आहेत. दोन्ही क्षेत्रांमध्ये पैशा पलीकडे जाऊन काम करणारी, विद्यार्थ्यांना शिकवणारी अशी उत्तम उत्तम माणसं आहेत. ह्यांना एकत्र आणण्याची या पॅन्डेमिकच्या निमित्तानं थोड्याफार प्रमाणात तरी पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टर्स एकत्र आले. डॉक्टरांच्या एकत्र बैठका चालू झाल्या. आय थिंक हे आपल्याला पूर बांधण्याचं काम या पुढच्या 10-15 वर्षात करायला पाहिजे. पुढचा एक भाग आहे याच्यामधला, मी एक खूप वेगळी संकल्पना मांडली आहे उद्धवजींच्या समोर. ते म्हणाले लिहून द्या, अजून लिहिलं नाहीये मी. स्पेशल इकॉनॉमिक सँक्शन झोन SEZ ही संकल्पना इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये उत्तम प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवली गेलेली आहे. मी दर रविवारी, आता याच्यामुळे पॅन्डेमिकमुळे नाही जाऊ शकलो, पण नाहीतर मी गेली अनेक वर्ष दर रविवारी महाराष्ट्राच्या कुठल्या ना कुठल्या डिस्ट्रिक्ट प्लेसला जाऊन माझं जे काम आहे लहान मुलांचे ऑपरेशन करणं ते कम्प्लिटली फ्री करतो. गेल्या वर्षात 700, त्याच्या अलीकडच्या वर्षात साधारणतः 650 एवढी ऑपरेशन्स मी केली. ज्या वेळेला मी या ठिकाणी जातो, मी देरवण म्हणून एक छोटंसं गाव आहे जिथे मालावकर रुग्णालय आहे, मी तिथे गेली 8 वर्ष काम करतो. देरवणला जाताना मला लोटे परशुरामचा इंडस्ट्रियल इस्टेट दिसते, इतकी सुंदर आहे. आणि माझ्या नाशिकला जाताना नाशिकचं बाहेरचं औद्योगिक क्षेत्र दिसतं. माझं असं म्हणणं आहे, ठाण्यापासून 5 किलोमीटर ठाणे शहापूर रस्ता घ्या तुम्ही एक द्या ना 20-25 एकरचा भूखंड तुम्ही बाजूला काढा आणि हा तुम्ही आरोग्य क्षेत्रासाठी बाजूला काढा. इथं पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर दोघांनीही एकत्र येऊन काम करू. इथे छोटे छोटे उद्योगधंदे, लघु उद्योग असतील, हेल्थ सेक्टरला सपोर्ट करणारे. आज हा जो मास्क आहे हा 180 आणि 170 रुपयाला आम्ही घेतोय, 10 रुपयाची गोष्ट नाही. पण ही जर गोष्ट आम्हाला करायची असेल तर अशा काही ठोस सवलती आपल्याला आरोग्य उद्योग क्षेत्राला आणि आरोग्य क्षेत्राला द्यायला लागतील. मग इथलं टॅक्सेशन, इथलं वीज दर, पाणी दर हे वेगळंच असलं पाहिजे आणि ह्याच्यातनं आपण एक काहीतरी चांगलं निर्माण करू शकतो. शेवटचा माझा मुद्दा आहे तो मला माझ्या डॉक्टर विद्यार्थ्यांना सांगायचा. थर्ड इयरच्या कुठल्याही मुलाला मी विचारलं, बाबा तुला पुढे काय करायचंय? सर मी तुमच्यासारखं सर्जन होणार. या देशाला आता अधिक मोठ्या संख्येनं सर्जन्सची गरज नाही. या देशाला आता कम्युनिटी मेडिसिन या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांची गरज आहे आणि कम्युनिटी मेडिसिन ला पर्याय नाही. आज बघा, गेले 3 महिने तुम्ही ना ट्रान्सप्लांट करू शकत आहात ना दुसरी कुठली मोठी ऑपरेशन करू शकत आहात, कारण हा जो प्रॉब्लेम निर्माण झाला याला कॉम्बॅट करतानाच आमची शक्ती खर्च होती. पण सामाजिक आरोग्य हे सर्वात महत्वाचं आहे आणि ते केवळ PSM मध्ये डिग्री घेतलेल्या MD माणसांनी नाही करायचं. त्या माझ्यासारख्या MCA सर्जननं सुद्धा स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मी ज्या लहान मुलांचे ऑपरेशन करतोय त्या लहान मुलांच्या शारीरिक स्वच्छतेचा संदेश तरी मी त्याच्या आई बाबांना देऊ शकेन. हर्निया सारखी गोष्ट जी करायला मला 8 मिनिटं लागत नाही, शहापूरला बाळं माझ्याकडे आणली आहेत, त्यांना त्या हर्नियाला जाण्यासाठी बिब्याचे डाग आणि चटके दिलेले माझ्याकडे फोटोग्राफ्स आहेत. ते बिब्याचे डाग आणि चटके बघितल्यावर काहीतरी आज हल्लंय. दिस इज अ फेल्युअर ऍज अन ऍडमिनिस्ट्रेटर, दिस इज अ फेल्युअर ऍज अ काउन्सिलर. आय मे बी अ ग्रेट सर्जन. उपयोग काय त्याचा? सामाजिक विज्ञान, सामाजिक आरोग्य, सर्वांसाठी काम करणं ही पण दिशा यापुढची निश्चित व्हायला पाहिजे. पण डॉक्टर, आपण जे म्हणताय की मुलांना चटके दिलेल्या केसेस आढळल्या, आपण दर रविवारी कुठे ना कुठे जाता. सार्वजनिक आरोग्य विभाग आपल्याकडे असा विभाग आहे की ज्या विभागाच्या संचालकांनी एकदा ते संचालक झाले की त्यांचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध उरत नाही. ते कुठल्या जिल्ह्यात जात नाहीत, कुठल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत नाहीत. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सलाईन ठेवण्यासाठी सुद्धा सोयी सुविधा नाहीत, बँडेज नाहीत तिथे, इंजेक्शनच्या सुया प्रॉपर ठेवायला जागा नाहीये, फ्रीज तिथले खराब आहेत, याची कधी कोणी जाऊन पाहणी करत नाही. मग हा दोष शेवटी सरकारने किती जरी पैसे द्यायचं ठरवलं तर ही यंत्रणा जर अशा पद्धतीनेच काम करणार असेल आणि वागणार असेल, एक संचालक मला गेल्या 15 वर्षातला दाखवा की ज्यांनी महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये जाऊन भेटी दिल्या. मग हा दोष शेवटी कोणावर येतो? नाही, आपला मुद्दा अत्यंत रास्त आहे. मी तर ह्याही पुढे जाऊन म्हणेन, अशी सब डिस्ट्रिक्ट लेवलचे हॉस्पिटल्स आपल्याकडे आहेत की जिथे सिटी स्कॅन्स आहेत. डिस्ट्रिक्ट लेवलच्या हॉस्पिटलमध्ये आपण MRI बसवण्याच्या गप्पा करतो, परंतु त्याचा आउटपुट काय होतो आहे हे आपण पब्लिक सेक्टरमध्ये बघत नाही आहोत. आपण मला विचारलं की सर तुम्ही दोन्ही ठिकाणी काम केलं, नेमका काय फरक? आज ज्या आगा खान ट्रस्टच्या हॉस्पिटलचा मी प्रमुख आहे, मला पूर्ण फायनान्शियल फ्रीडम आहे. पण मला क्वेश्चन एव्हरी इव्हिनिंग मला विचारला जातो की हे जे काय खर्च करतायत त्यातनं आउटपुट काय आहे?
आणि त्याचा आउटपुट हा केवळ क्वांटिटी बद्दल नाहीये. तुम्ही मोठ्या संख्येनं चॅरिटीमध्ये काम केलं, दे आर हॅपी, पण आय एम अकाउंटेबल. Loss of accountability is one of the biggest perils that one can face in corporate as well as private and public health sector. त्यामुळे पण तुम्हाला एक सांगतो अतुल, दोन ठिकाणचा मी उल्लेख करीन. आम्ही अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करतो, आम्ही शहापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करतो. ही ठिकाणं आम्ही का निवडलं? मी रीतसर महाराष्ट्र शासनाकडे अप्रोच झालो ज्यावेळेला मी डी वाय पाटील विद्यापीठाचा कुलगुरू होतो त्यावेळेला, आणि मी सांगितलं की आता मला रविवार मोकळे आहेत, तुम्ही जर तुमचं एखादं हॉस्पिटल मला रविवारी काम करायला दिलं तर मला ते फुकट, मला त्यांना काही 5 पैसे पण नकोय, मला देण्यात आलं अलिबाग सिव्हिल आणि शहापूर सिव्हिल. आणि मग आम्ही काम करायला लागल्यावरती माझ्याबरोबर माझे काही सहकारी येतात, आम्ही सकाळी मोटारने जातो, तिथल्या लोकांचा संच तयार झाला. आणि मी तुम्हाला अतुलजी 100% सांगतो की माणसं पुढच्या महिन्यातल्या रविवारची वाट बघतात. बरोबर आहे. हा जो फरक आहे ना, तिथल्या लोकांनाही छान वाटतं की आज आपण 18 लहान मुलांची ऑपरेशन्स केली, साधारणतः 15 ते 18 ऑपरेशन्स आम्ही त्या रविवारी करतो. पुढच्या 3 महिन्याची लिस्ट तयार होते. त्यामुळे आय थिंक कोणीतरी पुढाकार घेऊन हे काम करायला सुरुवात केलं की हात मिळत जातात. दुर्दैवानं काय झालं डॉक्टर, की आपल्याकडे सार्वजनिक म्हणजे जिल्हा स्तरावर जे आरोग्य मेळावे, आरोग्य शिबिरं घेतली जातात, त्या आरोग्य शिबिराला लाखभर लोक आले म्हणून मंत्र्यापासून आमदारापर्यंत सगळे स्वतःची पाठ थोपटून घेतात. पण तिथे तेवढे 1 लाख लोक का आले? तिथली सगळी त्या जिल्ह्यातली सार्वजनिक आरोग्य यंत्रणा पूर्ण मोडकळीस आलेली आहे. त्याच्यामुळे तेवढे लोक तिथे आले, याचा विचारच करण्याची मानसिकता आज आपल्यात कोणातच राहिलेली नाही. हे दुर्दैव आहे. खरं बघता याच्याकडे. नाही, मला असं वाटतं की माझ्यात ना अतुलजी प्रचंड परसिस्टन्स आणि ऑप्टिमिझम आहे. आपण म्हणता हे सगळं सत्य आहे, पण आता बघा, मी एकटा कॅम्प आधी मी लहाने सरांचे कॅम्प बघून कॅम्पला प्रारंभ केला. ते जायचे, म्हणलं चला मी माझ्या क्षेत्रातलं काम करतो. हळूहळू करताना दुसरा एक सहकारी वाडियामधनं आला, तिसरा एक सहकारी ब्रिचखंडीमधनं आला आणि एक अॅनेस्थेसिस्ट आली. सो आपण पुढे चालत राहिलो तर लोक येऊन मिळत राहतात. आणि मग आम्हाला असं वाटतं की अरे अभयभांग एवढं काम करतायत, राणीभांग एवढं काम करतायत, ही माणसं जर करतायत तर आपण आपल्या परीने का करू नये. आणि ह्यातनं माझं एवढंच, मी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही भरपूर पैसे मिळवा, सुखी व्हा, मला काही हे नाही, पण एक रविवार तुम्ही फुकट समाजासाठी तुमच्या क्षेत्रातलं काम करा आणि मग तुम्हाला गव्हर्नमेंट सपोर्ट करेल आणि याच्यातनं फरक होऊ शकेल. डॉक्टर, शेवटचे 2 प्रश्न घेतो. एक तर आपल्याकडे आपण डेथ रेट कमी झाला किंवा कमी केला पाहिजे असं म्हणतो. भारतातही एकूणच डेथ रेट कमी आहे असं म्हणतो. पण भारत हा तसं बघायला गेलं तर तरुण मुलांचा देश आहे, तरुणांचा देश आहे असं आपण म्हणतो. आपल्याकडे जे मरणाऱ्यांचं जे वय आहे ते साधारणपणे 40 ते 50 मधल्या लोकांची संख्या जास्त आहे मरणाऱ्यांची. तर मग आपण डेथ रेट कमी झाला असं कसं म्हणतो आणि त्यातून आपण कसं समाधान मानायचं? नाही, मी पूर्णपणे सहमत नाही आपल्याशी. 2 प्रकारच्या लोकांचे मृत्यू होत आहेत. एक लक्षात घ्या की पाश्चात्य राष्ट्रामध्ये ज्या प्रमाणात मृत्यू झाले त्या प्रमाणात मृत्यू भारतात झाले नाहीये, इव्हन आजही. आता हे का झाले नाहीत? हा व्हायरसच वेगळ्या जिनोमचा आहे का, हा व्हायरसचा उपप्रकार आहे का, वगैरे वगैरे अनेक पॉस्ट्युलेशन याच्यामध्ये केलेली आहे. आजही सगळ्यात जास्त संख्येनं लोक जे मरतायत ना ते 55 ते 60च्या पुढचे आहेत, ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहेत. आणि 4 कोमॉर्बिडिटीज महत्वाच्या आहेत: डायबिटीज, हायपरटेन्शन, ओबेसिटी आणि हायपोथायरॉइडिझम आणि प्रेग्नन्सी. इट्स अ रिस्क फॅक्टर. लहान मुलांच्या मध्ये फारसा हा प्रॉब्लेम आपल्याला आलेला नाही. आता कोविड हा अत्यंत निवडक फालतू व्हायरस आहे. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, माणसं मरतायत कोमॉर्बिडिटीमुळे होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्स. दुसरा जो गट आपण जो म्हणलात ना तो मला जास्त व्यथित करतोय, कारण तिथे कोमॉर्बिडिटीज नाहीये. ते मृत्यू सडन झालेले आहे. ते मृत्यू आल्यापासून 6 तासात गेला किंवा बरा होऊन घरी गेला होता आणि घरी 2 दिवसानंतर सडनली गेला. ह्या केसेसचा जेव्हा आम्ही अभ्यास केला तेव्हा आमच्या असं आणखी एक गोष्ट टास्क फोर्सच्या लक्षात आली आहे, जी जगामध्ये फारशी सुरुवातीला पुढे आली नाही. ती म्हणजे हा जो व्हायरस आहे हा हृदयावरती पण अफेक्ट करतो आहे. आणि मायोकार्डायटिस म्हणजे हृदयाच्या स्नायूंमध्ये प्रॉब्लेम निर्माण होणं किंवा अॅक्यूट कोरोनरी सिंड्रोम म्हणजे हृदयाला सप्लाय करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी निर्माण करणं, यांनी झालेले हे सडन मृत्यू आहे. तेव्हा हे जे आता आहे याच्यावरती टास्क फोर्सनी सूचना केल्या की कार्डियक एन्झाइम्स करा, थ्रॉपी करा, ईसीजी करा, गरज वाटली तर इकोकार्डिओग्राम करा,
बिफोर डिस्चार्ज, सो दॅट हे रिस्क फॅक्टर सुद्धा आपण कमी करू शकतो. डॉक्टर, शेवटचा प्रश्न. मुंबईमध्ये ज्या पद्धतीने काही भागात आता रुग्णसंख्या कमी झाली, कंट्रोलमध्ये आली आहे, धारावीसारखा भाग कंट्रोलमध्ये आला आणि अंधेरी, मालाड असा भाग आता वाढत चाललेला आहे. काय नेमकं मुंबईत प्रॉब्लेम आहे? कशामुळे मुंबईत रुग्णसंख्या कमी होत नाहीये? कुठे चुकतंय आणि काय केलं पाहिजे? धारावी वॉज आय वुड से सक्सेस स्टोरी. धारावीची जी सुरुवात होती आणि आज जे धारावीला झालं, आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांचे हातभार लागले. टास्क फोर्सच्या सूचना, पल्स ऑक्सिमेट्री हे वापरलं गेलं. मुंबईमधल्या 24 वॉर्डात जवळजवळ 90 लाख लोकांचं स्क्रीनिंग झालं आणि याच्यामध्ये अंदाजे 1995 लोक असे सापडले की जे 55 वर्षाच्या वरचे होते, ज्यांना कोमॉर्बिडिटीज होत्या आणि ज्यांचं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन 94 पेक्षा खाली होतं. त्यांना बाजूला काढण्यात आलं, त्यांना ऑक्सिजन थेरपी देण्यात आली आणि ह्यांचे प्राण वाचवण्यामध्ये आपण निश्चित यशस्वी झालो. धारावीमध्ये मेडिकल काउन्सिलच्या अनेक सदस्यांनी मदत केली. आमच्याशिवाय डॉक्टर उत्तुरे आहे, IMA असोसिएशन आहे, शांतीलाल मुथा आले पुण्याहून, अँब्युलन्सचा एक मोठा फौजफाटा आपल्या बरोबर आला. सगळ्यात चांगली गोष्ट झाली ती म्हणजे मी तिथल्या लोकल डॉक्टरांना बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये ते युनानी होते, आयुर्वेद होते, ॲलोपॅथ होते, ते उत्साहानं पुढे आले आणि त्यांना हे की डॉक्टर तुम्ही आमच्यावर विश्वास टाका, आम्ही संध्याकाळी आमची प्रॅक्टिस करू, सकाळी आम्ही हे काम करतो. आणि अक्षरशः धारावीत चाळणीसारखं आपण इन्फिल्ट्रेट केलं. त्याच्यामुळे प्लस मोठ्या संख्येनं मजूर मुंबई सोडून गेले. हा पण फॅक्टर नाकारता येणार नाही. तिथली लोकसंख्याच कमी होत गेली. मुंबईच्या आता आज नॉर्थ सेक्टर मुंबईला आपल्याला लॉकडाऊन करावं लागलं. अतुलजी, हा प्रॉब्लेम आपल्याला अजून काही महिने पुढचे येत राहणार आहे आणि याचं एक कारण म्हणजे मुंबईमध्ये पर स्क्वेअर फीट डेन्सिटीमध्ये जी मानव संख्या आहे, सोशल डिस्टन्सिंग मी नुसतं बोलायचं का, 10x10च्या ह्याच्यात जर 6 माणसं 8 माणसं राहणार असतील तर सोशल डिस्टन्सिंग होणारच नाही. म्हणून टास्क फोर्सने एक सजेशन केलंय की आपण एवी तेवी एवढी मोठी फील्ड हॉस्पिटल्स बांधलेली आहे, लेट अस यूज देम. जे हाय रिस्क आहेत, जे व्हलनरेबल आहेत, त्यांना 2-2, 3-3 आठवडे तिथे नेऊन ठेवा, चांगलं अन्न खायला द्या, चांगल्या टॉयलेट फॅसिलिटीज द्या. त्याच्यामुळे आपला सिरो प्रिव्हलन्स जो आहे सोसायटीमधला हा कमी होईल आणि आता त्या दृष्टिकोनातून वापरली जाते. मग मुंबईतली परिस्थिती नॉर्मल यायला साधारण काय, कारण आयुक्तांनी सांगितलं 15 जुलैपर्यंत परिस्थिती डॉक्टर म्हणून मी तुम्हाला सांगतो ह्याबद्दल एक जो फिअर आणि स्केअर कॉम्पोनंट आहे ना, म्हणजे भीती आणि एक प्रकारचा एक गंड काहीतरी निर्माण झालाय, हा आपण सगळ्यांनी डोक्यातनं काढून टाकला पाहिजे. ठीक आहे, सोशल डिस्टन्सिंग अवॉइड करणं हे मान्य, परंतु कुटुंबाला आणि सोसायटीज मधलं ऑस्ट्रासायझेशन, त्यांना वाळीत टाकल्यासारखं करणं. गावामध्ये बरं निदान बाहेर तरी गावाच्या वेशीच्या बाहेर त्यांना राहायची प्रोव्हिजन होती. इथे मुलुंड ठाण्यामधल्या सोसायटी लॉकडाऊन केल्यावर त्या कुटुंबाने हा एक फॅक्टर आपल्याला यातला बघायला लागेल. आपण जो प्रश्न विचारतात, कोविड पूर्णपणे खाली जाईल का? माझं उत्तर नाही असं असणार आहे. म्हणजे ते कटू वाटेल तुम्हाला, पण ते नाही असं असणार आहे. काय लेवलला येईल तो, त्याचा उतरता ग्राफ हा एका ठिकाणी येऊन प्लॅटो होईल, तो झिरोला टच करणार नाही. तो अधनमधनं वरखाली आपली चुणूक दाखवत राहील. पण आपल्या बाबतीत काय होईल, एक तर आपल्याला ही टेस्ट 999 रुपयापर्यंत करता आली पाहिजे. माझा एक प्रयत्न असणार आहे टास्क फोर्स मधनं 1000च्या आतमध्ये 3 डिजिट्स मध्ये याची कॉस्ट यावी. याचं कारण काय आहे? कारण सांगतो. पावसाळ्याचे दिवस आहेत, आपल्याला सगळ्यांना सर्दी पडसं कधी ना कधीतरी 3 महिन्यामध्ये 1-2दा तरी होतच होतं. हिवाळा आला, सर्दी पडसं होतं. यापुढचं कुठलंही सर्दी पडसं कोविड तर नाही ना, हा प्रश्न आपण आपल्याला विचारण्याची गरज आहे. आणि त्याचं जर उत्तर हवं असेल तर आपल्याला कोविड टेस्ट करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला ही सेंटर्स वाढवणं, टेस्ट, टास्क फोर्सने जो शब्द वापरलाय पहिल्यापासून, गव्हर्नमेंट शुड गो अहेड फॉर अग्रेसिव्ह टेस्टिंग. अग्रेसिव्ह हा शब्द वापरलेला आहे आम्ही. त्यामुळे टेस्टची उपलब्धता, औषधांची उपलब्धता, समाजामध्ये झालेली एकंदर जाणीव आणि एक स्तर वाढलेला आहे की बाबा ही गोष्ट होऊ शकते. ह्याच्यामुळे आपण हे व्हॉट आय कॅन से, वी विल बी एबल टू मॅनेज दिस ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. पण लोकमतची अतिशय विस्तृतपणे चर्चा केली. मला निश्चित खात्री आहे की आपण जो काही रिपोर्ट सरकारला द्याल तो ठीक आहे, कोरोना आता आहे, पण भविष्य काळात राज्याची आरोग्य व्यवस्था मजबूत आणि सक्षम होण्यासाठी आपल्या टास्क फोर्सचा फायदा होईल आणि सरकार प्रोएक्टिव्हली देखील त्याच्यात लक्ष घालेल, निधी देईल आणि नुसता निधी देऊन नाही तर तो खर्चही करेल, अशी अपेक्षा करायला आपण हरकत नाही. आपण बोलल्याबद्दल मनापासून धन्यवाद.